जळगावच्या पाचोरामधील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी निर्धार मेळाव्यामधून भाजपवरती आगपाखड केली आहे। महायुतीच्या 1 वर्षाच्या काळामध्ये आमदारांना निधी मिळाला नाही असं म्हणत किशोर पाटलांनी महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे। तसंच बंडखोरीवरून देखील त्यांनी निशाणा साधलाय। तर किशोर पाटील यांनी मित्रपक्ष भाजपवरती केलेल्या टीकेमुळे महायुतीतील वाद हा पुन्हा एकदा उफाळून आलाय। बांधवांनो, 1 वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये। आता आम्हाला एकच सहारा आहे, तो म्हणजे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब। भाऊ, मी या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने आपल्याला या निमित्तानं आव्हान वजा विनंती करणार आहे। 50% निधी हा जर का पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला दिला भाऊ, तर निश्चितपणे हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ निदान थोड्याफार प्रमाणामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाईल। त्यांनी सांगितलं की आता जर का भाजपमधून कोणी बंडखोरी केली तर 5 वर्ष त्याची भाजपमधून हकालपट्टी होईल। जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते। मी रात्री 2-2 वाजता यांना फोन करायचो, फोन रिसिव्ह व्हायचा नाही। एक चिठोरं लिहून पाठवलं जायचं, याच्यावर कार्यवाही करा। अरे आज बंडखोरी तर केलीच, पण पदाच्या रूपाने तुम्ही यांना शाबासकी देताय, त्यांना पुरा शाबासकी देताय, कार्यवाही नाही। पुढची बातमी आहे बुलढाणामधून।